उकळत्या पाण्यात मटकी टाकून तर पहा. ही कोणती रेसिपी? ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे पहा, मी मटकी घेतलेली आहे. त्यानंतर एका साईडला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. हळद, मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी घालायची आहे. मटकी घातल्यानंतर आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मटकीची रेसिपी पाहणार आहोत. तर मटकी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेते. मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा जिरे घालायचे आणि वास सुटेपर्यंत आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिरे आणि तीळ छान भाजलेले आहे. तर एका साईडला काढून घेते. त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना अजिबातसुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे, कारण खोबऱ्याला तेल सुटतं. त्यामुळे खोबरं अगदी छान व्यवस्थित भाजलं जातं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबरं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते. खोबरं, तीळ, जिरे थंड झाले की इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं, तीळ घालायचे आहेत. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, आलं, थोडी कोथिंबीर घालायचे आणि मिक्सरला आपल्याला हे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटण वाटून घेतलेलं आहे. छान आपल्याला बारीक हे वाटण वाटून घ्यायचं आहे. तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. वाटण तयार होईपर्यंत एका साईडला मटकीसुद्धा छान शिजलेली आहे. तर मटकीचं एका साईडला काढून घेते. इथे मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे. पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं आपल्याला या ठिकाणी जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये तडतडले की फोडणीमध्ये आपल्याला भरपूर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालते. हिंग, कढीपत्ता तेलावर तडतडले की इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते. तेलावरती कांदा घातला की कांदासुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा या ठिकाणी पाहू शकता कांदा छान परतलेला आहे. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण हे परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे आपल्याला या ठिकाणी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, म्हणजे रंग छान येतो. 1 चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा धना पावडर. मसालेसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी हळद घातलेली नाही आहे, कारण आपण मटकी शिजताना हळदीचा वापर केलेला आहे. मसाले पातेल्याला लागू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाले वाटणामध्ये छान एकजीव होतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसालेसुद्धा मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहे. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला आपल्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं. तर आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवत आहे. तर वाटण तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आणि गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची मिसळ त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता. त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी गरजेनुसार पाणी घातलं की परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता मिसळला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही म्हणताल नेहमीच आम्ही मिसळ बनवतो, पण तुम्ही माझ्या पद्धतीने बनवली नसेल, तर एकदा नक्कीच बनवून पहा. पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की इथे मी चवीनुसार मीठ घालते. थोडीशी चव घेऊनच मीठ घाला, कारण आपण मटकी शिजताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे. मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला ही मिसळ उकळून घ्यायची आहे. तर पाहू शकता मस्त मिसळ ही उकळलेली आहे. रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. परत एकदा मी मिक्स करून घेते.
त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपली ही मिसळ तयार झालेली आहे. तर चला एका ताटामध्ये मी मिसळ तयार करून घेते. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 पाव, मटकी शिजल्यानंतर या ठिकाणी मी थोडीशी मटकी साईडला काढून घेतली. दही आणि कांदा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लिंबू घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला आधी फरसाण घालायचं, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मटकीची भाजी घालायची आहे. तर मस्त आपली गरमागरम मिसळ तयार झालेली आहे. तुम्ही जर एकदा खाल्ली ना तर अजिबातसुद्धा चव विसरणार नाही. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.